मुद्रा म्हणजे काय? पूर्वीच्या काळी पत्रांवर, कार्यालयीन दस्तावेजावर मारलेला शिक्का म्हणजे मुद्रा. थोडक्यात एखाद्या ऐतिहासिक कागदावर मुद्रा उमटवली असेल तर त्यावरून त्या कागदाची विश्वासार्हता किंवा मान्यता सिद्ध होते. मुद्रेवरून त्या त्या राजाचं वेगळेपण सिद्ध व्हायचं. इतिहासात विशेष आकर्षित आणि उल्लेखनीय मुद्रा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवमुद्रेकडे पाहिलं जातं. कागदावर मुद्रा उमटवण्याची नेमकी कधी सुरुवात झाली याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण ज्यावेळी कागद वापरात आले त्यावेळी मुद्रांचा वापर सुरू झाला असावा असा इतिहास संशोधकांचा अंदाज आहे. पूर्वीच्या काळात पत्रव्यवहार करताना विश्वासार्हता जपण्यासाठी म्हणून मुद्रांची निर्मिती झाली. एका राजाने दुसऱ्या राजाला पाठवलेल्या पत्राला मजकूर विश्वास ठेवण्यायोग्य आहे की नाही यासाठी मुद्रा हाच एकमेव पर्याय होता. त्यामुळं प्रत्येक राजाची स्वतंत्र मुद्रा होती. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत सांगतात, हडप्पा आणि मोहेंजोदडो संस्कृतीतही मुद्रांचा वापर केल्याचे इतिहासात उल्लेख आढळतात. मध्ययुगीन काळापासून मुद्रांचा वापर होत आलाय. हस्ताक्षर ओळखण्याचे किंवा हस्ताक्षराची ओळख पटवण्याची सोय नसल्यामुळे पत्रावर उमटवलेली मुद्रा हाच एक पर्याय होता. विशेष म्हणजे ही मुद्रा खरी की खोटी हे देखील शास्त्रशुद्ध पद्धतीनं तपासलं जायचं. लेखन प्रशस्ती शास्त्रानुसार मुद्रांचा वापर आणि ओळख पटवली जायची. सन 1636 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शहाजी राजांसोबत बंगळूरमध्ये राहत होते. वयाच्या 12व्या वर्षी 1642 साली शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना पुणे जहागिरी सांभाळण्यासाठी पाठवले. त्यावेळी शहाजी राजांनी शिवाजी राजांना मुद्रा, ध्वज प्रधान आणि शिक्षक यांच्यासोबत पुणे जहागिरीकडे रवाना केले होते. याचा उल्लेख शिवभारत या शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रात आढळतो. शिवाजी महाराजांच्या कार्यालयीन कामकाजाचा पत्रव्यवहार करताना ही शिवमुद्रा उमटवलेले पहिले पत्र कोणतं याबद्दल इतिहास संशोधकांमध्ये वेगवेगळी मत आहे. काहींच्या मते 1642 साली एका पत्रावर शिवमुद्रा उमटवली होती, पण याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सांगतात, 1646 मध्ये शिवमुद्रा उमटवलेले पत्र हे पहिलं पत्र आहे. यावर संशोधकांचं एक मत आहे. शिवकाळातील 1646 पासून ते 1680 सालापर्यंतचे अनेक पत्र उपलब्ध आहेत. शिवमुद्रा उमटवलेली 250 पत्रे इतिहास संशोधकांकडे उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात कागदपत्रावर 2 प्रकारच्या मुद्रा उमटवल्या जायच्या. त्या पत्राच्या माथ्यावर शिवमुद्रा असायची तर पत्राच्या शेवटी मर्यादा मुद्रा असायची. शिवमुद्रा ही मुख्य मुद्रा होती तर मर्यादा मुद्रा ही पत्रातला मजकूर संपल्याचे खूण मानली जायची. मर्यादा मुद्रेच्या पुढे कोणीही कोणता मजकूर लिहू नये यासाठी मर्यादा मुद्रेचा वापर केला जायचा. शिवमुद्रा म्हणजे मुख्य, मर्यादा ही अष्टकोनी आहे. विशेष म्हणजे ही मुद्रा अतिशय योग्य मापानुसार आहे. या मुद्रेवर एक सेमीचे 8 कोण आहे. श्लोकबद्ध असलेली ही एकमेव मुद्रा असावी असं इतिहास संशोधकांना वाटतं. प्रतिपद चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राज्यते. याचा अर्थ असा की प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंदनीय असणारी शहाजी राजेंचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभते. मर्यादा मुद्रेचा मजकूर होता मर्यादेय विराजते. याचा अर्थ इथे लेखनाची मर्यादा म्हणजे शेवट झाला. यासोबतच पत्राच्या मध्यभागी ही प्रधान मुद्रा उमटवली जायची. या चित्रात दाखवलेले हे पत्र शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. हे पत्र म्हणजे किल्ल्यांवर किती खर्च करायचा याचा जाप्ता असलेले हे पत्र आहे. यात नियोजित कामं आणि त्यासाठी खर्च होणारी रक्कम याची यादी आहे. या पत्राच्या माथ्यावर शिवमुद्रा आहे. या पत्राच्या शेवटी मर्यादा मुद्राही आहे. शहाजीराजे जिजामाता यांच्या मुद्रा या फारसी भाषेतील आहेत, मात्र शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेतील आहे. शहाजीराजे जिजामाता यांच्या मुद्रेवर यावनी भाषेचा प्रभाव होता, पण आपल्या भाषेला चालना मिळावी, आपली भाषा संस्कृती टिकावी या मागचा उद्देश होता. शिवाजी मुद्रेवर लिहिलेला मजकूर हा देखील राज्याच्या हितासाठी लाभकारक असाच होता. इतिहास अभ्यासकांच्या मते शहाजी राजांनी शिवरायांची मुद्रा बनवताना बारकाईने अनेक गोष्टीचा विचार केला असावा. संस्कृत भाषेतील ही मुद्रा वापरताना शिवाजी महाराजांच्या हातून स्वराज्य निर्मिती होणार असल्याने ते राज्य जनतेच्या हिताचं असावं. दिसगणित या राज्याचा विस्तार व्हावा आणि लोकांच्या कल्याणाचे कार्य शिवाजी महाराजांच्या हातून घडलं अशी धारणा असावी असं इतिहास अभ्यासक सांगतात. शिवकाळात
पत्रावर कोणत्या जागी मुद्रा उमटायची याबाबतही काही नियम होते. सावंत सांगतात, शिवाजी महाराजांच्या कार्यालयातून ज्यावेळी एखादं पत्र कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून लिहिले जायचे त्यावेळी शिवमुद्रा ही पत्राच्या मथ्यावर उमटवली जायची. पण जेव्हा एखादं पत्र नातलग, वडीलधारी माणसं किंवा साधू संतांना पाठवलं जायचं त्यावेळी मात्र शिवमुद्रा ही पत्राच्या पाठीमागे उमटवली जायची. अशी 2 पत्र समोर आली आहेत. त्यापैकी एक कोल्हापूरच्या घाटगे घराण्याला पाठवलेले पत्र, तसंच कान्होजी जेधे यांना पाठवलेल्या पत्राच्या पाठीमागे शिवमुद्रा उमटवली आहे. याचं कारण म्हणजे शिवरायांपेक्षा ज्येष्ठ असलेल्या मंडळींनी पाठवलेले हे पत्र आदेश नसायचे, तर त्या माणसाप्रती असलेला आदर आणि आपुलकी दाखवण्याच्या दृष्टीने शिवमुद्रा ही पत्राच्या पाठीमागे उमटवली जात होती. सध्या बऱ्याच ठिकाणी उपलब्ध मुद्रा ही चुकीची असल्याचं इंद्रजित सावंत सांगतात. खरी मुद्रा ओळखायची सोपी पद्धत म्हणजे मुद्रेवर असलेल्या अक्षरांचा क्रम. यात पहिल्या ओळीत प्रतिपद चंद्र लेखेव, यात मूळ मुद्रेत द्र हा पहिल्या ओळीत आहे, तर इतर उपलब्ध मुद्रांच्या चित्रात द्र हा खालच्या ओळीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीत महत्वाची भूमिका असलेली ही शिवमुद्रा म्हणूनच शिवप्रेमींना शिरसावंद्य आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर महादेव मुद्रा बनवण्यात आली होती, पण या मुद्रेचा वापर झाल्याची माहिती इतिहासात उपलब्ध नसल्याचं इतिहास संशोधक सांगतात. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्याला कुठली माहिती हवी आहे असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद.